पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, येशूच्या नावात पिते आम्ही तुझ्या चरणाशी येतो. आणि ज्यावेळेस आम्ही तुझ्या भवनाकडे येतो प्रभू, हा एक मोठा अलौकिक आनंद आमच्या अंतःकरणात तू देतोस. जगात आमचं ऐकणारं कुणी नाहीये, आमच्या वाणीकडं लक्ष देणारं कुणी नाहीये, पण ज्यावेळेस आम्ही तुझ्या भवनात येतो तूच पुढं नतमस्तक होतो. आमचा प्रत्येक शब्द तुझ्या कानापर्यंत पोहोचतो. प्रित्या आमच्या प्रार्थनांची, आमच्या विनंत्यांची उत्तरं देणारा तू जिवंत देव आहेस, आणि म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आज या प्रभुवारी आम्ही सगळे तुझ्या चरणाशी नतमस्तक झालेलो असताना आमची एकच प्रार्थना आहे प्रभू, यावेळेस आम्ही वचनांवरती मनन करीत असताना असं कर प्रभू, स्वर्गाचे द्वार उघडले जाऊ देत आणि तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आमची भेट घे. तुझ्या दासाचं किंवा कुठल्या व्यक्तीचं इथे गौरव होऊ देऊ नकोस. माझं बोलणं ऐकायला प्रभू आम्ही इथे आलेलो नाही प्रभू, व्यक्तीचं बोलणं ऐकायला आलेलो नाही. साक्षात परतपर देवाने आमच्याशी बोलावं या अपेक्षेने आम्ही इथं आलोय देवा. आणि म्हणून आमची प्रार्थना आहे, ओठ माझे असले तरी प्रत्येक शब्द तुझपासून येणारा असू देत. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आज आम्हाला उत्स्फूर्त कर. वर्षाचा शेवट आहे पण आशीर्वादाची सुरुवात आहे प्रभू, तुला धन्यवाद देतो. आम्हाला प्रिपेअर कर, आम्हाला तयार कर, आणि तुझ्या अंतःकरणात जे परमेश्वरा ते आज आम्हाला विदित तू करावंस अशी प्रार्थना करतो. हे वातावरण तुझ्या हाती घे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की. परतपर देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, वर्षाचा शेवटचा दिवस आज 31 डिसेंबर आहे आणि 2023 हे साल संपत आहे. 1 जानेवारीपासून आत्ता 1 क्षणापर्यंत अनेक चढउतार आपण पाहिले असतील. काही आनंदाचे प्रसंग असतील, काही दुःखाचे असतील, आणि त्या प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराने आपल्याला साथ दिली, देवाने आपल्याला सोडलं नाही, आणि हा सुंदर क्षण, उपकार स्तुतीचा क्षण देवाने आपल्याला दिलेला आहे. असं नाही की फक्त विश्वासणारे, येशूला मानणारे लोकच 2024 सालात पाऊल ठेवणार आहेत. अख्खं जग, या जगात जेही आहेत, चांगले वाईट सगळेच, गहू असतील, निधन असतील, प्रकाशाचे असतील, अंधाराचे असतील, जेही असतील ते सगळेच पुढच्या वर्षात पदार्पण करतील. पण धन्य आहेत ते लोक जे येशूचा हात धरून पुढच्या वर्षात पाऊल ठेवणार आहेत. आशीर्वादित आहेत ते लोक जे सत्यतेने पुढे चालतील. जगात अनेक मार्ग आहेत, आणि जो मार्ग तुम्हाला आणि मला मिळालेला आहे तो शांतीचा, देवाच्या सामर्थ्याचा, देवाच्या कृपेचा, पवित्र आत्म्याचा, स्वर्गाचा मार्ग आहे. योहान 14वा अध्याय आणि 6वं वचन, योहान 14 आणि 6, येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. च लावलं त्याने, मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हा मार्ग, स्वर्गाला घेऊन जाणारा मार्ग साक्षात येशू ख्रिस्त आहे. आता सध्याची परिस्थिती आपल्या मनमाडची नव्यानं काही सांगायला नको. आम्ही काल पाहिलं, तुम्ही महिनाभर अनुभव घेत आहात. आणि रिसेंटली जी घटना घडली, ब्रिज कोसळला, आणि प्रभूला धन्यवाद की जीवितहानी झाली नाही. पण अशा जर समय झाल्या असतं ट्रॅफिकच्या, कारण की मी आत्तापर्यंत आलो आणि त्या ब्रिजवर कधी गर्दी नाही असं मी आत्तापर्यंत पाहिलं नाही एवढ्या वर्षात. तर ही देवाची दया आहे की परमेश्वराने लोकांना सांभाळलं. पण आता ब्रिज तुटल्यामुळे पर्यायी मार्ग एक शोधण्याचा प्रयत्न लोकांनी केला, नाही का. असा एक रस्ता शोधून काढला आहे की जो, म्हणजे मला असं वाटतं ड्रायव्हिंग टेस्ट इथं झाली तर जरा बरं होईल, आणि ज्याला इथं चालवता आली त्याला वर्ल्डचं इंटरनॅशनल लायसन ग्रांट करून टाकावं गव्हर्नमेंटने, अशी माझी विनंती आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, पर्यायी रस्ता मिळाला, आणि ज्या रस्त्याला 2 मिनटं पण लागत नाहीत, त्याला अर्धा तास तुम्हाला घालवावं लागत असेल, किंवा त्या पर्यायी रस्त्याचा वापर. तर हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की येशू जर स्वर्गाचा मार्ग नसता तर स्वर्गाला दुसरा पर्यायी मार्गच राहिला नसता.
स्वर्गात जाण्याचा एकच मार्ग आहे आणि त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. ती वाट जर आम्हाला मिळाली, जर आम्हाला ख्रिस्त लाभला, गॅरंटी आहे 100% की तुमचं जे डेस्टिनेशन, तुमचा जो एक शेवटचं तुमचं ध्येय असणार आहे ते स्वर्ग असणार आहे. ख्रिस्ताशिवाय स्वर्ग नाही. मीच मार्ग, मीच सत्य व मीच जीवन आहे असं येशूने या ठिकाणी सांगितलेलं आहे. जगात अनेक मार्ग आहेत. काही लोक कॉप्या करून पास होतात, काही अभ्यास करून पास होतात. आता जेवढे डॉक्टर कॉप्या करून पास झालेत ते पोटामध्ये कधी कोणाच्या कैची विसरतात, काय काय विसरतात, आणि नंतर मग परत एक चांगल्या डॉक्टरला ऑपरेशन करावं लागतं ज्याने अभ्यास करून परीक्षा दिल्या होत्या, आणि मग त्या नको त्या गोष्टी परत काढाव्या लागतात. ज्याने अभ्यास नीट केला नाही त्याला जीवन भरपूर अभ्यास करायला लावतं, आणि मग त्याच्या आयुष्यभर मनात अभ्यासाचा ध्यास मनात राहतो की मी का नाही केलं. मार्ग दोन आहेत. एक चांगला पण मार्ग आहे, वाईट पण मार्ग आहे. असं नाही की वाईट मार्गाने जाणारे काहीतरी प्राप्त करत नाहीत. चोर, लुटारू, डाकू त्यांच्याकडे पण भरपूर भरभराट असते, पण जसं पटापट येतं तसं त्यांचं पटापट जातं पण. आणि म्हणून या दोन मार्गांपैकी परमेश्वराने आम्हाला सत्याचा चांगला आणि खरा मार्ग दिलेला आहे. 2024 वर्षात जात असताना आपल्या अंतःकरणाची, आपल्या मनाची आपण तयारी करूया की प्रभू आत्तापर्यंत काही झालं असेल, पण नवीन वर्षात मी खऱ्या मार्गाने, तुझ्या मार्गाने पुढे जाणार आहे. सत्यतेनं मी पुढे चालणार आहे. वाईटाचा वीट मानून ज्या गोष्टी तुला चालत नाहीत, तुला आवडत नाहीत, अशा गोष्टींपासून मी दूर राहून तुझं गौरव करणार आहे. देवाच्या लोकांना ज्यावेळेस आम्ही स्वतःला तयार करतो, प्रिपेअर करतो, त्यावेळेस परमेश्वर आमची साथ देतो, आणि नक्कीच पुढचं वर्ष आशीर्वादित होण्यासाठी आजचा एक दिवस आहे की आम्ही आमच्या अंतःकरणाची, आमच्या मनाची, आमच्या परिवाराची, आमच्या जीवनाची आम्ही तयारी केली पाहिजे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात होत असताना आम्ही जर असेच बसून राहिलो, कितीतरी लोक डिसिजन घेतात, ठरवतात, आणि मग गेल्या वर्षीचे जे प्रेयर पॉईंट असतात परत ते ह्या वर्षाच्या शेवटी परत पुढं कॅरी फॉरवर्ड केले जातात. जे ह्या वर्षी झालं नाही देवा ते पुढच्या वर्षी कर, जे 2024ला होणार नाही ते 25ला कर, ते 26ला कर, ते 27ला कर, आणि एक एक वर्ष माणसाच्या जीवनात वाढत जातं आणि सरते शेवटी ज्या इच्छा आहेत त्या इच्छाच राहतात, त्या पूर्ण होत नाहीत. आणि म्हणून आज आम्ही आमच्या मनाची तयारी करूया. जे मागील वर्षात कष्ट आम्ही केले नसतील, मागील वर्षामध्ये ज्या गोष्टी आमच्या चुकलेल्या आहेत, मागील दिवसामध्ये ज्या गोष्टी आम्ही देवाला न आवडणाऱ्या केलेल्या आहेत, त्या गोष्टी आम्ही टाकून दिल्या पाहिजेत. जर आम्हाला नवीन गोष्टी करायच्यात तर आम्हाला नव्याने परत एकदा उभं राहणं गरजेचं आहे. नव्याने परत एकदा निर्णय घेऊन की नाही प्रभू, ज्या गोष्टी तुम्हाला प्रकट केल्यास किंवा ज्या गोष्टी माझ्यासाठी तू राखून ठेवल्यास त्याला आता विलंब लागणार नाही, कारण की मी तयार आहे, माझा देव पण तयार आहे, तर कार्य झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. तर परमेश्वराकडे ही प्रार्थना करणं आम्ही अगत्याचं आहे. जे मार्ग देवाने आम्हाला दिलेत ते आम्ही टिकून धरले पाहिजेत. आमचा देव वेगळा आहे. किती लोक आमेन म्हणतील? आमचा देव वेगळा आहे. का वेगळा आहे? कारण की देव म्हणजे निर्माण करता, देव म्हणजे महान आहे. आणि म्हणून एकच देव या जगात असा आहे ज्याने पाप्यांसाठी वधस्तंभावरती आपला प्राण अर्पण केला, आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून आमचा देव वेगळा आहे. किती लोक आमेन म्हणतील? जर तुमचा देव वेगळा आहे तर तुमच्या देवाचे मार्ग पण वेगळे आहेत. जर तुमचा परमेश्वर वेगळा आहे, ज्या देवाची तुम्ही सेवा करता, जर त्या देवाला तुम्ही मानता आणि तुमचा विश्वास आहे की तुमचा देव वेगळा आहे, तर त्या देवाचे मार्ग पण वेगळेच असले पाहिजेत. हालेलुया. वेगळेपणा असतो की नाही? ठिकाणांवरती वेगळेपणा असतो. आता मुंबई आणि मनमाडबद्दल जास्त नाही बोलता येणार, पण समजा एखादा आफ्रिकन असला आणि एखादा अमेरिकन असला, रंगात बदल असतोच. त्यातल्या त्यात एखादा चायनाचा आला तर उंचीत बदल, डोळ्यात बदल, माणसामध्ये बदल असतात ठिकठिकाणी. जिथले व्यक्ती असतील त्यांच्यामध्ये तिथले गुण किंवा त्या सृष्टीमुळं किंवा त्या निसर्गामुळे माणसात बदल झालेले असतात.
आणि मग ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही वेगळ्या देवाचे लोक आहोत, आम्ही वेगळे लोक आहोत, तर आमचे मार्ग हे जगाचे मार्ग असू शकत नाही. जहाज पाण्यावरती चाललंय, पण ते पाणी जर जहाजाने आत घेतलं त्या जहाजाला बुडावं लागेल. आणि म्हणून आम्हाला जगात तर राहायचंय, पण दुनियादारी आमच्यात येता कामा नये, जगिक गोष्टी आमच्यात येता कामा नये. आमच्यात जर असल्या पाहिजेत त्या सगळ्या स्वर्गीय गोष्टी असल्या पाहिजेत. हालेलुया. आमच्या जीवनाकडे लोकांनी पाहिलं तर त्यांना देवाच्या उपस्थितीचा अनुभव झाला पाहिजे. आमचं नागरिकत्व जगिक नाही, आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे. आमचा देव वेगळा आहे, त्याचे मार्ग वेगळे आहेत. तर चला निर्गम याचा 14वा अध्याय 22 पासून काही वचनं पाहू. निर्गम 14:22 पासून पुढे आपण पाहूया. इस्रायल लोक तांबड्या समुद्रापर्यंत आलेले आहेत. समोर तांबडा समुद्र, अडकलेले आहेत तिथे. आता दोन्ही बाजूंना डोंगर आहेत, समोर तांबडा समुद्र आहे, पाठीमागून मिस्री सैन्य आलंय आणि सगळं कोंडमारा झाला त्यांचा. आणि मग काही लोक होते असे की आम्हाला कबरा नव्हत्या का, आम्हाला तिथं का नाही मरू दिलं, बरंच काय काय बोलायला लागलं. परंतु आता 21व्या वचनात मोशेने समुद्रावर हात उगारला, त्यावेळेस परमेश्वराने पूर्वेकडचा वारा वाहू दिला आणि मधली जमीन समुद्राच्या मध्ये एक कोरडा रस्ता व्हायला लागला. 22 पासून वाचतो. इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवर चालू लागले आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले. कशासारखे? भिंतीसारखे. आजपर्यंत लोकांनी दगडाच्या भिंती बांधल्या, विटांच्या भिंती बांधल्या, कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्या, वेगवेगळ्या भिंती बांधल्या. पण एक दिवस असा या जगाच्या इतिहासात घडलेला आहे की परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी पाण्याच्या भिंती तयार केल्या. कसल्या भिंती? पाण्याच्या. सोपं आहे, पाण्याच्या भिंती. दोन्ही बाजूला ते पाहत असतील पाण्याच्या भिंती, भिंतीच्या आत त्यांना मासे दिसत असतील दोन्ही बाजूने, आणि मध्ये कोरडी भूमी. दोन्ही बाजूंना पाणी भिंतीसारखं उभं राहिलं. 23वा वचन. तेव्हा मिस्रांनी त्यांचा पाठलाग केला आणि फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार त्यांच्या पाठोपाठ समुद्रामध्ये गेले. ज्या मार्गाने इस्रायल लोक चाललेले आहेत, परमेश्वराचा दास मोशे यांनी समुद्रावरती हात उगारला आणि बायबल सांगते की समुद्राचे 2 भाग झालेले आहेत. इस्रायल लोक त्या समुद्रामध्ये जो कोरडा रस्ता तयार झालेला आहे त्या कोरड्या मार्गातून ते चालायला लागले. आपले लेकरं, बाळ, जनावरं, सोनं नाणं जे काही त्यांच्याकडे परमेश्वराने दिलं होतं त्या सगळ्या गोष्टी घेऊन आनंदाने ते चाललेले आहेत. आणि ज्या वेळेस त्या मार्गामधून जात आहेत, एक घटना त्या ठिकाणी घडली की फारोचं जे सैन्य आहे त्या सैन्याला वाटलं की यांच्यासाठी जो रस्ता तयार झालेला आहे आपण सुद्धा त्या रस्त्याने पुढे जाऊ. आणि मग ते फारोचं सैन्य त्या भर समुद्रामध्ये तयार झालेल्या रस्त्यामध्ये ते शिरले असं बायबल सांगतं. एकाच वेळेस समुद्राच्या आत असलेल्या, मध्यभागी असलेल्या त्या रस्त्यावरती पुढे इस्रायल लोक आहेत आणि त्यांच्या पाठीमागं मिस्री सेना आहे, त्या फारोचं सैन्य आहे. एकच घटना एकाच वेळेस घडत आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये 24वा वचन. आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी परमेश्वराने अग्नीच्या व मेघाच्या स्तंभातून मिस्री सेनेकडे पाहून त्यांची त्रेधा उडवली. किती लोक आमीन म्हणतील? वैरी तुम्हाला ज्या ज्या वेळेस घाबरवायला येईल, कान उघडे ठेवून ऐका प्रियांनो, ज्या ज्या वेळेस लोकांची तुम्हाला भीती वाटेल, ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की मंडळीला भीती आहे, ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की माझ्या जीवाला धोका आहे, ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की या परिस्थितीमुळे, या लोकांमुळे माझ्या मनात भय आलेला आहे, लक्षात ठेवा तुमचा देव तुमच्या पुढे चालत आहे. लक्षात ठेवा तुमचा परमेश्वर तुमचा कधीही त्याग करणार नाही. परमेश्वराने काय केलं तर परमेश्वराने त्या अग्निस्तंभामधून आणि मेघस्तंभामधून एक विशेष कार्य केलं. आणि बायबल सांगतं की त्याच्यामधून परमेश्वराने त्या मिस्री सेनेकडे पाहिलं आणि त्यांची त्रेधा उडवली. तुमचे वैरी त्यांची परमेश्वर त्रेधा उडवणार आहे प्रियांनो. हालेलुया. तुमच्या विरोधकांचा झाडा परमेश्वर घेणार आहे. जे तुमच्या विरुद्ध उठलेले आहेत, जे देवाच्या लोकांच्या विरुद्ध उठलेले आहेत,
देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांच्याकडे पाहणारा कोण आहे? ज्यावेळेस पौल लोकांचा, म्हणजे जो आधी शौल होता, जो ख्रिस्ती लोकांचा छळ करत होता, त्याला कधीच कुठल्याच सेवकाने जाऊन मारहाण केली नाही. का रे आमच्या ब्रदरला तुम्ही मारलं? का माझ्या सिस्टरवरती तुम्ही हात उचलला? का तुम्ही असं केलं? देवाच्या कुठल्याही लोकांनी प्रतिकार केला नाही. त्याचा प्रतिकार डायरेक्ट स्वर्गातून झाला. आकाशातून वाणी झाली की शौला शौला, तू माझा छळ का करतोस? देवाच्या लोकांनी या ठिकाणी परमेश्वराने त्या मेघामधून आणि त्या अग्नीमधून त्या अशा त्या वैऱ्याकडे पाहिलं की त्यांची त्रेधा उडवली. त्याने त्यांच्या रथाची चाके काढून ते चालविणे कठीण केले. किती लोक आमेन म्हणतील? ज्या गोष्टींचा त्यांना घमंड होता, कारण की अख्ख्या मिसर देशासारखे रथ अख्ख्या जगात नव्हते, मिसर सारखे घोडे अख्ख्या जगात नव्हते. त्यांना त्यांच्या घोड्या आणि रथांवरती फार मोठा घमंड होता. पण आम्हाला घमंड आहे आमच्या जिवंत देवाच्या नावाचा. आम्हाला आनंद वाटतो की आम्ही परात्पर देवाला ओळखतो. आमच्याकडे रथ नसले तरी चालतील, आमच्याकडे घोडे नसले तरी चालतील, आमच्याकडे जगासारखा मोठेपणा नसला तर चालेल, पण आमच्याकडे परात्पर देव असणं गरजेचं आहे. जेव्हा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, वैराचा घमंड तो मोडून टाकेल. ज्या गोष्टीवर त्यांना फार घमंड होता, आमचे रथ धावतात. कसं त्यांनी गाठलं? इस्रायल लोकांना रथात बसून गाठलं. हे लोक बिचारे पायी पायी, लेकरं बाळ, आता तुम्हाला गाठतो, आता तुम्हाला गाठ. घोडे जोरदार वेगाने धावतात. सगळ्यात पहिलं देवाने काम केलं, त्यांच्या रथाची चाक परमेश्वराने उखडून काढून टाकली. हालेलुया. त्यांची गती परमेश्वराने धीमी करून टाकली. ज्या रथाच्या चाकांवर त्यांना भरोसा होता, ती चाक परमेश्वराने काढून टाकली आणि देवाने अद्भुत काम केलं. चाके काढून त्यांना ते चालवणं कठीण केलं. तेव्हा मिस्री लोक म्हणू लागले, आता वैरी काय म्हणतात, कान उघडे ठेवून ऐका, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, आपण इस्रायलापासून पळून जाऊ, कारण परमेश्वर त्यांच्या बाजूने मिस्रांशी लढत आहे. हालेलुया. वैरी म्हणत आहेत, यांना आपण जाऊ देऊ, यांना आपण आता त्रास नको द्यायला, यांच्यापासून निघून जाऊ, कारण की त्यांचा देव आपल्याबरोबर लढत आहे. ते लढत नाहीत, पण त्यांचा देव आपल्याबरोबर लढत आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला, आपला हात समुद्रावर उघार, म्हणजे पाणी पूर्वीसारखे जमून मिस्रांवर, त्यांच्या रथांवर व स्वारांवर येईल. मोशेने समुद्रावर आपला हात उगारिला, तेव्हा दिवस उजाडल्यावर समुद्र परतून त्याचा लोट पूर्वीसारखा वाहू लागला. त्यापुढे मिस्री लोक पळू लागले, पण परमेश्वराने त्यांना समुद्रामध्ये उलथून पाडिले. आमेन. पाणी पूर्वीच्या जागेवर परत आले आणि रथ, घोडे आणि फारोची सर्व सेना जी त्यांच्या पाठीस लागून समुद्रामध्ये गेली होती, ती सर्व त्यात गडप झाली. त्यातला एकही वाचला नाही. आमेन. प्रभूला धन्यवाद. त्यातला एकही वाचला नाही. हे लोक मोठ्या धैर्याने इस्रायल लोकांचा पाठलाग करत होते. आणि हा पाठलाग होत असताना परत एकदा मोशेने हात उंच केला. बायबल सांगते की पाणी परत पहिल्यासारखं झालं. इस्रायल लोक त्या कोरड्या भूमीवर चालून पलीकडे निघून गेले, परंतु फारोचं जेवढं सैन्य होतं, त्याचे घोडे होते, त्याचे रथ होते, त्या सैन्यातला एकही वाचला नाही. आणि मग त्या ठिकाणी पाणी पहिल्यासारखं झाल्यामुळे सगळे ते घोडे, ते रथ आणि ते सगळे फारोचं सैन्य पाण्याखाली बुडून समाप्त झाले, ते मरण पावले. आणि या ठिकाणी बायबल सांगतं 30 वचन, अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिस्रांच्या हातून इस्रायल लोकांना तारिले आणि मिस्री लोक समुद्र तीरी मरून पडलेले इस्रायलांनी पाहिले. आमेन. खूप सुंदर आणि खूप पॉवरफुल वचन आहे प्रियांनो. त्यांचे वैरी जे त्यांच्यावरती आक्रमण करत होते, त्यांची मेलेली शरीरं इस्रायल लोकांनी त्या दिवशी पाहिली. आणि बायबल सांगतं की ह्या दिवसानंतर परत त्यांच्या आयुष्यात कधीच त्यांनी मिस्री सेना पाहिली नाही. सांगण्याचं तात्पर्य एक प्रियांनो, की मार्ग एकच आहे, मार्ग एकच आहे, रस्ता एकच होता. देवाने असं केलं नाही की एक रस्ता
हा फक्त इस्रायल लोकांसाठी आणि दुसरा रस्ता फक्त मिस्री सेनेसाठी, फारोच्या लोकांसाठी असं नाही. तोच एकच रस्ता होता आणि तो फक्त इस्रायल लोकांसाठी होता. आणि त्या मार्गाने फारोच्या एकही व्यक्तीला जाता आलं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचे जे मार्ग देवाने दिलेले आहेत त्या मार्गाने दुसऱ्यांना जाता येणार नाही. इथून जाण्याचं आयडेंटिटी कार्ड तुमच्याकडे आहे. इथून जाण्याची योग्यता देवाने तुम्हाला दिलेली आहे. आणि जो मार्ग परमेश्वराने देवाच्या लोकांना दिलेला आहे त्या मार्गामधून बाकीच्या लोकांना जाता आलं नाही. एकच रहस्य आहे त्याच्या मागे. किती रहस्य? एकच रहस्य. काय रहस्य सांगू का? काय इस्रायल लोक गेले, बाकीचे लोक गेले नाही? एकच रहस्य आहे. आदल्या रात्री इस्रायल लोकांनी वलांडणाचा कोकरा अर्पण केला होता. त्यांच्याकडे कोकऱ्याचं रक्त होतं, ते मिस्री लोकांकडे नव्हतं. हालेलुया. आज आम्ही स्वर्गात जाण्याचं काय एवढं खात्रीने बोलतो? कारण की आमच्याकडे कोकऱ्याचं बकऱ्याचं नाही, आमच्याकडे येशू ख्रिस्ताचं रक्त आहे. त्या रक्ताद्वारे आम्हाला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळणार हे निश्चित आहे. आणि म्हणून या ठिकाणी या वचनांमधून आपण पाहतो की ज्या मार्गाने इस्रायली गेले, फारोच्या सैन्याला तिथून जाता आलं नाही. देवाचे लोक वेगळे आहेत, त्यांचे मार्ग पण वेगळे असतात. हालेलुया. आणि जे वेगळ्या देवाचे वेगळे लोक आहेत तेच त्या मार्गाने जाऊ शकतात. अन्य लोकांना, इतरांना जे येशूला मानतच नाहीत, त्यांना त्या मार्गाने जाणं शक्य नाही. प्रियांनो, एकदा येशू ख्रिस्ताकडे त्याचे 2 शिष्य, 12 पैकी 2 शिष्य आले. जब्दीचे 2 मुलं होते आणि त्यांची आई, त्या मुलांची आई घेऊन आली येशूकडं. आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला विनंती केली, माझी 2 मुलं आहेत, स्वर्ग राज्यामध्ये एकाला उजवीकडं आणि दुसऱ्याला डावीकडं दोघांना बसू द्यावं. म्हणजे काय वशिला आहे बघा आईचा. आज ती येशूकडं वशिला लावायला आली. स्वर्ग राज्यात कोण कुठं बसणार हे पिता ठरवणार प्रियांनो, बाकी कोणी ठरवू शकत नाही. आणि जर तुम्ही बायबलची वचनं बारकाईने वाचली तर परमेश्वर शेरडातून मेंढरांना वेगळं करणार आहे आणि मेंढरं उजवीकडं आणि शेरडा डावीकडे घेणार आहे. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस त्यांच्यामध्ये परमेश्वर विभागणी करेल, जे उजवीकडे तेच मात्र स्वर्गीय राज्यात जातील. याचा अर्थ या आईला कळत नव्हतं ती काय मागते. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने यावर उत्तर दिलं मत्तई 20व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये. मत्तई 20 आणि 22. येशू म्हणाला, तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय? आणि जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घेववेल काय? ते त्याला म्हणाले, आम्हाला शक्य आहे. आणि मग पुढे आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने आणखीन त्यांना उलगडा केला. परंतु येशूला हे सांगायचं या ठिकाणी की ज्या मार्गाने वधस्तंभाच्या मी चाललेलो आहे त्याने तुम्हाला जाता येईल काय? तो बाप्तिस्मा म्हणजे साक्षात येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मरणाचं चिन्ह आहे. ते या ठिकाणी येशूने डिक्लेअर केलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे काम येशूने केलं ते शिष्यांना करता येणार नाही. येशूने काय केलं की संपूर्ण विश्वाची पातकं त्या वधस्तंभावरती वाहून नेली. आणि ते काम येशूशिवाय जगातील दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला जमणार नाही किंवा जमू शकत नाही किंवा ते करताच येणार नाही. अशा प्रकारचं ते अलौकिक कार्य होतं. आणि म्हणून ज्या मार्गाने येशू ख्रिस्त गेला, जे काम येशूने केलं ते जगात दुसऱ्या कोणाला करता येणार नाही. आणि म्हणूनच तर प्रकटीकरणाच्या 5व्या अध्यायामध्ये जी गुंडाळी त्या ठिकाणी दिलेली आहेत, त्या गुंडाळीवरती किती शिक्के आहेत? 7 शिक्के आहेत. सगळ्यांनी म्हणा 7 शिक्के. 7 शिक्के आहेत. योहानाने गुंडाळी बघितली, योहान रडायला लागला. गुंडाळी उघडायला कोणीच योग्य नाही. परंतु एका वडिलांनी येऊन सांगितलं, 24 वडिलांपैकी एका वडिलांनी येऊन सांगितलं की ही गुंडाळी उघडावयास यहुदा वंशाचा सिंह समर्थ आहे. हालेलुया. आणि पुढे आपण पाहतो येशू ख्रिस्ताने ती गुंडाळी उघडली. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा देव वेगळा आहे, त्याचे मार्ग वेगळे आहेत. आणि म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट करत असताना आम्ही देवाच्या इच्छेनुसार मार्ग ओळखले पाहिजेत. प्रभूला काय वाटतं, प्रभूची काय इच्छा आहे, येशू इथं असतं तर त्याने काय केलं असतं, प्रत्येक परिस्थितीत आम्ही त्याची आठवण करून त्याप्रमाणे आमचं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे.
येशू ख्रिस्त असा वागेल का? जर एखाद्या आपल्या वागण्याविषयी आपण कन्फ्यूज असलो, मी बरोबर आहे की चुकीचं आहे, आम्ही आमच्या अंतर्मनाला विचारलं पाहिजे. देवाने जो पवित्र आत्मा आम्हाला दिलाय त्या पवित्र आत्म्याला विचारलं पाहिजे की प्रभू मी आता काय करू. पवित्र आत्मा तुम्हाला बरोबर गायडन्स करेल. माझ्या मुला तू असं कर, तू असं कर, तू असं कर, तू हे करू नको, तू ते करू नको. पवित्र आत्मा अगदी योग्य गोष्टी प्रकट करणारा आणि तो आम्हाला सांगणारा देव आहे. तर आमच्या देवाचे मार्ग वेगळे आहेत आणि ह्या मार्गामध्ये बायबल सांगतं की हा जो मार्ग आहे स्वर्गाचा, त्या मार्गामधून जसं एखाद्या सुईच्या नाकामधून, सुई बघितली सगळ्यांनी? नाही बघितलं? मनमाडमध्ये सुई नाही आहे, प्रभूला धन्यवाद. सुई तिचं नाक असतं एकदम छोटंसं होल आणि त्याच्यातून दोरा घालणं कठीण, पण बायबल सांगतं त्याच्यातून उंट जाईल. सुईच्या नाकातून कोण जाईल? उंट. उंट म्हणजे बघितला असेल मुंगीपेक्षा लहान असतो. उंट बघितलं तुम्ही? सुईपेक्षा मुंगीपेक्षा मोठा असतो. बरं, तो उंट सुईच्या नाकातून जाणं शक्य आहे का? शक्यच नाही. कसं काय जाईल? उंट एवढा मोठा आहे. पण प्रभू म्हणतो कदाचित तो जाईल, पण श्रीमंत व्यक्ती देवाच्या राज्यात जाणार नाही. हालेलुया. म्हणजे श्रीमंताचा प्रवेश देवाच्या राज्यात होणे अशक्य आहे. मत्ती 19:24 मध्ये लिहिलेलं आहे. मत्ती 19:24. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. तसंच मार्क याचा 10वा अध्याय आणि 23वा वचन. मार्क 10 आणि 23. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे. बघा, श्रीमंताचा प्रवेश होणं कठीण आहे. कारण की धनवान जो जगाप्रमाणे धनवान आहे, जगिक रीतीनं धनवान आहे, जगाच्या दृष्टीने जे श्रीमंत लोक आहेत त्यांना त्यांची श्रीमंती, त्यांचा पैसा त्यांना देव वाटतो. कितीतरी लोक धनसंपत्तीची पूजा करतात. संपत्ती असली, पैसा असला की त्या पैशाच्या पाया पडतात किंवा त्या पैशाची पूजा करतात किंवा त्या पैशाला देव म्हणून म्हणतात. परंतु बायबलमध्ये जगातल्या कुठल्याही गोष्टीला देव म्हटलेलं नाही. किती लोक आमेन म्हणतील? देव एकच आहे जो स्वर्गामध्ये विराजमान आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की धनवान स्वर्ग राज्यात प्रवेश करू शकत नाही. का? कारण की जगातल्या संपत्तीला स्वर्गात कुठं प्रवेश आहे? आज इथंच नोटा किती जमवायच्या त्या किती पण जमवून घेतल्या. असं कधी होतं का? एखादा माणूस मेला आणि मरताना 2-4 लाख रुपये संगती घेऊन गेला, वरती खर्चायला वगैरे लागतील किंवा काय, असं तुम्हाला वाटतं कधी? आम्ही असं बघितलं. एका म्हणजे पास्टरच्या फॅमिलीमध्ये आम्ही बघितलं असं. त्यांचा पास्टरांचा भाऊ वारला, त्या भावाचे जे जे फेवरेट जेवण होतं त्यांनी कबरेजवळ नेऊन ठेवलं आणि प्रार्थनेला मला बोलवलंय. मी म्हणलं घरी जाऊन नाश्ता करतो, हे काय ठेवलं इथं? म्हणलं. ते म्हणे तुमच्यासाठी नाही, भावासाठी. म्हणलं येणार आहे का आता बाहेर? नाही, आता ते जुनी श्रद्धा आहे म्हणे लोकांची, म्हणून ठेवलंय. देवाच्या प्रिय लोकांना भूतांना दाखवलेलं नैवेद्य कधी खाऊ नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि ह्या गोष्टी ख्रिस्ती लोक करतायत याची खंत वाटते. आमचा विश्वास या गोष्टीवर आहे. मनुष्य एकदा येतो आणि एकदा तो जगातून गेला की त्याचा हिशोब संपला. तो परत कशाला येणार आहे जेवायला? देवाच्या लोकांनो, या ठिकाणी बायबलचं वचन सांगतंय की धनवानाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. जो देवाचा मार्ग आहे, तर देवाचे लोक त्यांच्यासाठी जगात त्यांनी किती पण कमवलं, पण त्यांचा देव एकच राहील, तो यहोवा परमेश्वर आहे. हालेलुया. ते येशू शिवाय कुठंच झुकणार नाहीत. आणि खरे देवाचे लोक असे असतात, किती पण आलं तर ते तसंच बोलतात. हालेलुया. बदलत नाहीत. काही लोकांचा टोन चेंज होतो, थोडा पैसा आला की आवाज बदलतो. 1 तारखेला पगार झाला का आवाज वेगळा असतो काही लोकांचा. 20 तारखेला तर आवाज बदलायला चेंज, आणि 25 तारखेला एकदम आवाज खुडूक गायब. शेवटचे 5 दिवस नंबर एकदम. हो ब्रदर चालेल, परत
1 तारखेला हा काय झालं, मी कुठं काय. पैसा आहे तोपर्यंत माणूस जरा वेगळ्या रीतीने वागतो. जास्त पैसा आल्यावर मग माणूस अजून वेगळा, त्याला माणसं गोड लागत नाहीत. कोणाशी बोलताना आरे रावीची भाषा, कारण पैशाचा जोर आहे. ज्यांनी आजपर्यंत पैशाचा जोर दाखवला, पैसा त्यांच्याकडे टिकला नाही. प्रियांनो, तुम्ही ऐका, लक्ष देऊन, फार महत्वाचं आहे. पैसा टिकत नाही. हा पैसा इतका चंचल आहे, तो यायची घाई करतो, जायची पण घाई करतो. आणि खूप लोकांना असं पण बघितलंय, ज्यांनी आयुष्यभर काटकसर करून करून बँका भरल्यात, आशा रिकाम्या झाल्यात. आशा एका चुटकीसरशी गायब, अकाउंट खाली. पैशाला देव मानता कामा नये. आमचे मार्ग निराळे आहेत. आणि या निराळ्या मार्गामध्ये आम्ही चालत असताना, या नवीन वर्षात पदार्पण करीत असताना, आम्ही कुठल्या मार्गावर चाललो आणि कसं आम्ही नवीन वर्षात पाऊल ठेवत आहोत, याच्याकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. जर आपल्याला वाटतं की 2024 मध्ये माझ्या जीवनात आशीर्वादाचे दरवाजे उघडले पाहिजेत, पुढच्या वर्षी मला बघायचंय जे या अख्ख्या वर्षात घडलं नाही, मला 2024 मध्ये बघायचंय. प्रभू आज सांगत आहे, तू आधी बदल, मी तुझ्यासाठी पुढचं वर्ष बदलतो. आज तू स्वतःची तयारी कर. तुला मावणार नाही, पुरणार नाही एवढे आशीर्वाद तुझ्या जीवनाकडे येतील. मावणार नाही, पुरणार नाही एवढे आशीर्वाद. सांगण्याचं तात्पर्य हे की आम्ही चांगल्या मार्गात टिकून राहिलं पाहिजे. कधी कधी असं वाटतं, चांगलं वागून काय फायदा आहे. बोले येशू वासी की. कधी कधी काही लोकांना असं वाटतं, मी चांगलं वागून पण माझ्या वाट्याला काय आलं. माझा मित्र बघा काय लबाड आहे, पण काय उन्नती झाली, गाड्या बंगले काय काय मिळालं त्याला. हे जे पटापट कमावणारे लोक आहेत, पटापट पुढे जाणारे किंवा अनितीच्या मार्गाने पुढे जाणारे आहेत ना, त्यांचं सुख, त्यांचं ऐश्वर सगळे इथंच आहे. पण जे सत्य मार्गाने चालतात त्यांचं ऐश्वर वर आहे आणि योग्य समयी इथं पण परमेश्वर त्यांना उंच करतो. हालेलुया. जे टिकून राहतात, देवामध्ये स्थिर राहतात, त्यांना कुठल्याही गोष्टीची वाण पडत नाही. त्यांच्या जीवनात परमेश्वर बरकत देतोच देतो. आज वचन आहे, मार्ग देवाचा आहे. त्या मार्गाने तुम्हाला जायचं असेल, त्या मार्गाने जर तुम्हाला पुढे जायचं असेल, तर आज तुम्हाला धनसंपत्तीचा त्याग करावा लागेल. किती लोक आमेन म्हणतील. मत्ती 7वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन, की स्वर्गाचा रस्ता कसा आहे, तो दरवाजा कसा आहे. मत्ती 7:13 आणि 14. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत, परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. स्वर्गाचा, जीवनाचा हा रस्ता कसा आहे, हा दरवाजा कसा आहे. बायबल सांगता अरुंद म्हणजे खूप लहान आहे दरवाजा, आणि नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद म्हणजे मोठा दरवाजा आहे. आपण सोप्या भाषेत शिकूया वचन, कारण रुंद अरुंद मध्ये कधी कधी कन्फ्यूज होतात लोक. कुसळ मुसळ, शमवेल आणि आपला हा शलमोन राजा, लोक कन्फ्यूज होतात कधी कधी. त्याच्यामुळे आपलं सोप्या भाषेत बोलायचं. छोटा दरवाजा आणि मोठा दरवाजा. स्वर्गाचा दरवाजा छोटा, स्वर्ग मोठा आहे, स्वर्गातला देव मोठा आहे, त्याचे आशीर्वाद मोठे आहेत, त्याचं सामर्थ्य मोठं आहे, पण त्याच्याकडे जाण्याचा दरवाजा लहान आहे. सैतान 0 आहे, पण दरवाजा मोठा आहे. अंधारी सत्ता आहे, सैताने अडखळ आहे, बंधन आहेत त्याच्याकडे, वाईट गोष्टी आहेत. सैतान 0 आहे, पण त्याचे दरवाजा त्याने एवढा मोठा करून ठेवलाय, लोकांना दरवाजा बघूनच वाटतं दरवाजाच एवढा मोठा आहे तर आत काय असेल, आणि सगळे तिथं जमतात आणि आत गेलं का फटके. इकडे दरवाजा लहान आहे. आता
थोडं इमॅजिन करा, तुमच्या शरीराची जी साईज आहे, तुम्ही जसे आहात तेवढाच साईजचा दरवाजा आहे किंवा त्याच्यापेक्षा लहान आहे. तुम्ही असं जायचा प्रयत्न करताय, जाता येत नाही, मग तुम्ही असं आडवं शिरता. आता जर मला असा दिला दरवाजा तर पहिला मला सूट काढावं लागेल. कळतंय तुम्हाला? म्हणजे काय माहिती का, त्या दारातून जाताना काही गोष्टींचा तुम्हाला त्याग करावा लागणार आहे, तर तिथून तुम्ही पार पडणार आहेत. तुम्ही घेतलंय गाठोडं पापाचं पाठीमागं मोठं, प्रभू मला आत घे, प्रभू म्हणाल अजिबात जमणार नाही. देवदूत तिथूनच म्हणतील रिटर्न जा परत घरी, आतमध्ये प्रवेश नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जर आम्हाला वाटतं की देवाच्या राज्यात या मार्गाने आम्ही आत जावं, प्रवेश करावा, आमचं जीवन आशीर्वादित असावं, आज या अशा टप्प्यावर आपण आहेत. पुढच्या वर्षात आपल्याला जायचंय, आणि ते कशा, रुंद दरवाजा का अरुंद दरवाजा? लहान दरवाजा आहे. 31 म्हटलं का सगळे रुंद दरवाजाने आत जातात. मोठ्या मोठ्या बाटल्या, मोठ्या मोठ्या पार्ट्या, मन छोट, मन छोट, विचार छोटे, पण बाटल्या मोठ्या. सगळं बाकी मेंटॅलिटी संकुचित, एकदम विचार एकदम संकुचित, एकदम लहान विचारांचे लोक. पण यांच्या बाटल्या, यांच्या पार्ट्या, यांचे घरं, बाकी सगळे दरवाजे मोठे. पण आम्ही पुढच्या वर्षात जाताना प्रभूला सांगूया, प्रभू तो लहान दरवाजा आहे ना, मला तिथून आत घेऊन जा. तुझा पवित्र आत्मा मला दे, आणि त्या संकुचित मार्गातून, त्या कठीण अडचणीच्या मार्गातून मला तू पलीकडे घेऊन जा. बस हीच प्रार्थना आहे, त्या लहान मार्गाने. कारण देव वेगळा आहे, त्याचे मार्ग पण वेगळे आहेत. आमीन. देव वेगळा आहे तर त्याचे मार्ग पण वेगळे आहेत. देव वेगळा आहे. मग तो लहान रस्ता आज आम्ही निवडलाय प्रभूकडे जाण्यासाठी. जिथं गर्दी आहे तिथं देव आहे असं समजू नका. लक्ष देऊन ऐका प्रियांनो, गर्दीच्या मागं कधीच जायचं नाही. किती लोक आमीन म्हणतील? फार भयंकर आहे. आपल्या लोकांची ही सवय, तिथं गर्दी झाली म्हणजे तिथं खरं आहे, तिथं गेलं पाहिजे, असं मुळीच नाही. सत्य तुम्हास कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. सत्य बंधमुक्त करणार, पण ते शोधण्याचा प्रयत्न केलाय का? दरवाजे दोन्ही आहेत, एका दरवाजाजवळ लोकच नाही, दुसरीकडे गर्दी झाली आहे, नाही हाच रस्ता असेल. काही लोक अंधाधुंदी जीवन जगतात, दुसऱ्यांच्या भरोशावरती जीवन जगतात. भयंकर आहे, भयंकर आहे. देवाने दिलेल्या आत्म्याचा वापर केला पाहिजे. भले तिथं गर्दी नाहीये, पण हा रस्ता कसला आहे? तो राहांचा दरवाजा तुम्ही आत जायच्या आधी डोकावून बघाल ना, तुम्हाला आत येशूचं तेज दिसेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला प्रभू दिसेल, ह्या लहान रस्त्याची तुम्हाला भीती वाटणार नाही. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत, तुमच्या उद्दिष्टापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आज एकदम मनाचा पक्का निर्धार करायचा की प्रभू मला त्या लहान दरवाजाने आत यायचंय, मोठ्या दरवाजाने नको, लहान दरवाजाने. आणि जे त्या दरवाजातून जाण्यासाठी मला किंमत मोजावी लागेल, मला माझ्या जीवनात काय करावं लागेल ते मी करायला तयार आहे. असा असावा आमचा नवीन वर्षातला प्रवेश. असा नको का जो मोठा दरवाजा आहे, हालेलुया, मोठ्या दरवाजाचं नको, लहान दरवाजाने. बरेच लोक, बायबल सांगते की नांगराला हात घालतात आणि हात घातल्यानंतर परत कुठं बघतात? मागे वळून बघतात. नांगराला एकदा हात घातला की बायबल सांगतं मागं वळून बघू नको. नांगर म्हणजे सेवा आहे, शेत म्हणजे त्याचं राज्य आहे. एकदा देवाच्या राज्यात तुम्ही पाऊल टाकलं का परत इथं यू टर्न नाही. एकदा प्रभूकडे आलं की परत जो मागं वळून पाहतो तो देवाच्या राज्यासाठी उपयोगाचा नाही. एकदा ठरवलंय मला ह्या मार्गाने जायचं, एकदा म्हटलंय मला प्रभू इथून जायचंय, बस आता मागे वळून पाहता येणार नाही.
लोटाच्या बायकोने पाहिलं, वळून मिठाचा खांब झाले आपल्याला माहिती आहे. यहुदा इस्करियोतने मागं वळून पाहिलं, समोर येशू ख्रिस्त आहे आणि मागं त्याला पैसा त्याचा आठवत होता. 30 रुपयासाठी प्रभूकडे त्यांनी पाठ फिरवली. बायबलमध्ये हनन्या सप्पिरा म्हणा, आखान म्हणा, अशी खूप उदाहरणं मी आपल्याला सांगू शकतो बायबलमधून, ज्यांनी देवाकडे पाहता पाहता मध्येच मागे वळून पाहिलं आणि म्हणून त्यांच्यावरती संकट ओढावली आणि त्यांचं जीवन योग्य असं राहिलं नाही. शाऊल पण किती अफाट राजा होता, देवाच्या आत्म्याने त्याला भरलेलं होतं, परंतु पहा शाऊलाचा शेवट कसा होतो. देवाच्या आत्म्याने त्याला सोडलं. का? देवाची आज्ञा पाळणं त्याला गरजेचं होतं, त्याने ती आज्ञा पाळली नाही. मागे वळून पाहणारे लोक देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे नाहीत. कितीही संकट येऊ द्या, तोंडातून एक पण चुकीचा शब्द काढायचा नाही. आमेन. आवाज खोल गेला तुमचा. प्रभू तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देव. मरणाची भाषा करायची नाही. किती लोक आमेन म्हणतील? जीवनाची भाषा करायची. कुठली भाषा? जीवनाची. कुठलीही परिस्थिती असो, ही परिस्थिती ओलांडून मी जगणार आहे. आमेन. नाही तर आजकाल लोकांचा एक पॅटर्न झाला फिक्स, माहेरी जाते, सॉरी जीव देतो आता माझा जगून काय उपयोग नाही. संकट आले म्हणजे बाकीचे पर्याय यांच्याकडे करायला फार वेळ आहे, पण प्रार्थना करायला वेळ नाही. येशूचं नाव घ्यायला वेळ नाही. अडचण आली, गुडघे टेक, प्रार्थना कर, प्रभू उत्तर देणार आहे, 100% देणार आहे. ते मात्र शंका नाही त्याच्यात. जर देव तुझ्या भेटीसाठी तयार आहे, प्रभू तुझ्या प्रार्थना ऐकायला तयार आहे, तर आम्ही नेगेटिव्ह शब्द का बोलावेत? आणि खूप वेळा असंच होतं. देवदूत दारात उभा असतो आणि खिडकीतून कुठून तरी सैतान डोकावत असतो आणि शब्द तुमचे काय त्याच्यावर डिपेंड आहे. आता पुढं काय घडणार आहे ते तुम्ही काय बोलता. अडचणीमध्ये, तुमच्या समस्यात, तुमच्या वादविवाद, तुमच्या अडखळण्यामध्ये तुम्ही काय बोलता, काय कन्फेस करता, त्यावर तुमचे आशीर्वाद निर्भर आहेत. तुम्ही म्हणता या टेन्शन पायी मी मरणार आहे, सैतान असा टाळ्या वाजवते, मला आमंत्रण दिलं यार, तू माझा सच्चा दोस्त आहे, तुला मारतोस, थांब मी आता, मला परमिशन दिलीस तू, आता तुझा कार्यक्रम करतो मी आता. बरोबर. सैतान खुश होतो, देवदूत दुःखी होतो. परमेश्वराने पाठवला देवदूत दुःखी होतो की हा देवाचा दास हे काय बोलतोय, ही देवाची दासी हे काय बोलते. आज आमचं कन्फेशन महत्वाचं आहे. मरायला टेकलो ना तरी म्हणायचं माझा प्रभू मला उठवणार आहे. हालेलुया. आणि प्रभू उठवतो, प्रभू कार्य करतो. कितीही अडचण आली, किती अडखळं आलं, आमचं बोलणं असं असलं पाहिजे का सैतान खिडकीतून घाबरून पळून गेला पाहिजे, जाऊ दे याच्या नादी लागून फायदा नाही, याचं डोकं जागेवर दिसत नाही. आमचं डोकं जागेवर कसं असेल? आमचं मस्तक येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तिथून आमचे विचार आहेत, तो आम्हाला सांगतो ते आम्ही करतो. आणि म्हणून आम्हाला आमचे विचार नाहीत, आम्हाला ख्रिस्ताचे विचार आहेत, आम्हाला ख्रिस्ताचं मन आहे, आम्हाला ख्रिस्ताचा आत्मा आहे, आम्हाला ख्रिस्ताचं सामर्थ्य. जर प्रभू आमचे मार्ग ठरवतो मग आम्हाला कशाची कमी पडणार आहे? सैतान दुःखी होऊन आपल्या जीवनातून निघून गेला पाहिजे. एकदा नांगराला हात घातला ना की बस, जमीन नांगरल्याशिवाय इकडे तिकडे वळायचं नाही, जमीन नांगरून काढायची. देवाने जे काम दिलंय ते पूर्ण करायचं, मागे वळून पाहायचं नाही. जसे आता हे अनेक मार्ग, फार मोठा संदेश आहे, प्रगल्भ संदेश आहे. पण आता शीतावरून भाताची परीक्षा. बोलो येशू मसीह की. भात बनवता का नाही बनवत? बनवता. बनवल्यानंतर सगळा पातेलं जमिनीवर ओतता की नाही तुम्ही, आणि एक एक तांदूळ चेक करून बघता, शिजलाय 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 शीतावरून. हा, मग एवढी उदाहरणं पुष्कळ आहेत. देवाचे मार्ग वेगळे आहेत, पूर्ण बायबलमध्ये हेच आहे. सैतानाचे मार्ग वेगळे आहेत. आणि ज्या ज्या वेळेस देवाच्या लोकांनी देवाचे मार्ग सोडून सैतानाचे मार्ग घेतलेत त्यावेळेस त्यांचा नाश झालेला आहे. आणि म्हणून नवीन वर्षात पदार्पण करत असताना ज्या ज्या गोष्टी आम्ही सैतानाकडून करत असू, कदाचित कळालं नसेल, त्या गोष्टी आजच सोडून द्यायच्या आणि इतकं सामर्थ्यनिशी पुढच्या वर्षात प्रवेश करायचा. आमेन. आणि ज्या गोष्टी या वर्षात पूर्ण झाल्या नाहीत, अशा काही गोष्टी असतील आपल्या जीवनात की आम्ही प्रयत्न केले, प्रार्थना केल्या, पण कुठंतरी आमचं चुकलेलं असतं. देव नंतर प्रकट करतो आम्हाला काय घडलं असेल. परमेश्वराकडे प्रार्थना करून जर त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या आणि नव्याने उभे राहिलो, जे आमच्या आयुष्यात
बघितलं नाही ते येत्या वर्षात आम्ही बघणार आहोत. हालेलुया. ते आशीर्वाद आमच्या जीवनाकडे धावत येणार आहेत, ते गौरव आमच्या जीवनात होणार आहे. तर हे मार्ग, एक तर कनान देशाचा मार्ग समुद्रातून निघाला आपण पाहतो, नंतर वेगवेगळ्या गोष्टी, धनवान कसे आहेत, इतर गोष्टी आपण पाहिल्या, नांगराला हात घालणं, आणि आता आमच्या सगळ्यांचा प्रवास, आपल्या सगळ्यांचा प्रवास स्वर्गाचा आहे. कुठला प्रवास आहे? स्वर्गाचा प्रवास आहे. ह्या स्वर्गाच्या प्रवासामध्ये कुठल्याही मार्गाने जाणारे लोक स्वर्ग राज्यात जाणार नाहीत. मार्ग एकच आहे, तो येशू ख्रिस्त आहे. आज आम्हाला गॅरंटी पाहिजे की आम्ही कुठल्या मार्गावर आणि आम्ही कुठं जाणार आहे, आम्ही कुठल्या दिशेने चाललो आहे. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येईल, आम्हाला त्याच्याबरोबर स्वर्गाला घेतलं जाणार आहे. आमेन. हालेलुया. सगळे घेतले जाणार नाही, सगळेच उचलले जाणार नाहीत, बरेच खाली पण राहणार आहेत. कोण उचलले जातील, कोण खाली राहतील, काय होणार आहे, कोण गुप्त रीतीनं देवाकडं जोडलेलं आहे, कोण गुप्त रीतीनं पापात अडकलेलं आहे, त्या दिवशी सगळं उघड केलं जाईल. प्रियांनो, जे उचलले जातील ते धन्य असतील. ते देवाची खरी लेकरं होती, जे आतून आणि बाहेरून त्यांनी प्रभूचा स्वीकार केला आणि खऱ्या रीतीनं देवाच्या राज्यामध्ये चालले. आमेन. निवडलेले लोक उचलले जाणार आहेत आणि निवडलेल्या लोकांवरती दोषारोप येऊ शकत नाही. वाचूया रोम 8 आणि 33. रोमकरासपत्र 8वा अध्याय 33वा वचन. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे. देवाचे जे निवडलेले आहेत त्यांना कोण दोष देणार आहे? ज्यांना देवाने निवडून जगापासून वेगळं केलंय त्यांना कोण दोष देणार? त्यांचा न्याय कोण करणार? आमचा न्याय होऊन चुकलाय प्रियांनो, आणि म्हणून न्याय प्रसंग तुमच्या आणि माझ्यावरती येणार नाही. निवडलेले कोण आहेत? इस्रायल लोक निवडलेले आहेत का? इस्रायल लोक निवडलेले आहेत, परंतु त्यांनी येशूचा स्वीकार केला नाही. आज त्यांच्याकडे रायफल आहे, आपल्याकडे बायबल आहे, एवढा फरक आहे. आज ते हमास बरोबर लढतायत, आपण दुष्टात्म्या बरोबर लढतायत. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. पण एक दिवस असा येईल, अख्ख्या इस्रायलचे गुडघे येशू समोर टेकतील प्रियांनो. सगळे स्वीकार करतील येशू ख्रिस्त हाच देवाचा पुत्र आहे, हाच मसीहा आहे, हाच ख्रिस्त आहे. तो दिवस जवळ आहे प्रियांनो. पण आज जे तुम्ही आणि मी मंडळीतले लोक आम्ही निवडलेले आहोत, आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. रोम 11वा अध्याय आणि 7वं वचन. रोम 11:7. तर मग काय, जे मिळविण्यासाठी इस्रायल जोराचा प्रयत्न करत आहेत ते त्याला मिळाले नाही. इस्रायल जो प्रयत्न करतायत ते त्यांना मिळाले नाही, पण निवडलेल्या लोकांना मिळाले आणि बाकीचे कोडगे झाले. इस्रायल लोकांना जे पाहिजे ते त्यांना मिळालं नाही, पण ते निवडलेल्यांना मिळालं. आणि हे वचन रॅप्चरच्या संदर्भात आहे प्रियांनो. ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस मंडळी उचलली जाणार आहे, विश्वासणारे उचलले जातील. जर इस्रायलपैकी ज्यांनी येशूच्या रक्तावरती, बलिदानावरती विश्वास ठेवला, येशूच्या रक्ताने धुतले गेले, पाण्याने बुडून बाप्तिस्मा घेतला, असे लोक स्वर्ग राज्यामध्ये, त्या रॅप्चरमध्ये घेतले जातील. ही देवाची महान योजना आहे. आता कोण जाणार नाहीत स्वर्ग राज्यामध्ये त्याची लिस्ट वाचून दाखवतो. ऐकताय का तुम्ही? बघा बरं का, नाव आलं तर लक्ष ठेवा. फक्त म्हणायचं हजर सर. ऐका, 3 लिस्ट आहेत, पटकन वाचतो. ह्याच्यात आपलं नाव येता कामा नाही. ह्या लिस्टमध्ये 3 लिस्ट आहेत, या 3 लिस्टमध्ये कुठंच आपलं नाव असता कामा नाही. ऐकता सगळे? आवाज खोल गेलाय तुमचा, असं वाटतंय परीक्षेचा रिझल्ट आजच आहे. प्रभूची स्तुती. ऐका, 1 कोरिंथ्याचा 6वा अध्याय 9 ते 11 वचन आपण वाचूया. 1 कोरिंथ 6वा अध्याय 9 ते 11. ऐका. अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. आता लिस्ट ऐका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्याभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, सहाड व वित्तहरण करणारे यांचा देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते, तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे आहात. आमेन. हालेलुया.
तर हे जे वाईट गोष्टी सांगितल्या त्याच्यात आपलं नाव नसावं. गलतीकरास पत्र 5वा अध्याय 19 ते 21. गलती 5:19 ते 21. आता जी वचनं वाचणार आहे गलतीमधून ते करण्याची गलती कधीच करू नका. गलती 5:19 ते 21 ऐका लिस्ट. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आमेन. मोठ्या आवाजात आमेन. तिसरी आणि शेवटची यादी बघा. 2 लिस्टमध्ये नाव आलं नाही, तिसऱ्यात पण येता कामा नाही. ऐका, तिसरी लिस्ट शेवटची फायनल लिस्ट आहे. ऐका, प्रकटीकरण 22वा अध्याय 14 ते 16 वचनं. रिव्हिलेशन चॅप्टर 22 14 to 16. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य. आता कोण जाणार नाही त्याची लिस्ट ऐका. कुत्रे, चेटके, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक. आता इथं कुत्रे म्हटलंय म्हणजे याचा अर्थ डायरेक्ट हे रस्त्यावर फिरणारे कुत्रे घेऊ नका. कुत्रे देवाच्या राज्यात जाणार नाहीत, त्यांचा काय संबंध इथं. मग ते कुत्रे म्हणजे काय, तर हे ओकीकडे परतणारे कुत्रे आहेत. ओकीकडे परतणारे म्हणजे काय, जो माणूस पश्चाताप करतो, येशूला जीवन देतो आणि मग येशू बरोबर चालता चालता परत पापाची आठवण करतो आणि परत मागं जातो, त्याला ही उपमा दिलेली आहे की तो ओकीकडे परतणाऱ्या कुत्र्यासारखा आहे. असे कुत्रे त्याच्याबद्दल लिहिलं आहे. तर कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडीची आवड धरणारे व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील. या गोष्टींविषयी तुम्हाला साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळाकरिता पाठवले आहे. मी दाविदाचा अंकुर आहे व त्याचे संतानही आहे. मी पहाटचा तेजस्वी तारा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, या सगळ्या अनितीच्या गोष्टी, वाईट गोष्टी याच्यापासून आम्हाला दूर व्हायचं आहे. खूप सत्कर्म करणारा व्यक्ती असेल, एक जरी पाप केलं तरी त्याला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. मेडिकल सायन्सचं जे पासिंग असतं त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे, शाळेच्या मुलांचं वेगळं आहे. शाळेतलं 35% पास, इंजिनिअरिंगला 45 पास, मेडिकलला गेले 50 पास. प्रत्येक परीक्षेचा क्रायटेरिया. पण देवाच्या राज्यात 100 पैकी 100 पास आहे. 99 मार्काला पण नापास आहे. इथं तुम्ही ऐकताय का चर्च? आवाज खोल गेलाय तुमचा. प्रभू तुम्हाला सहाय्य करो. इथं देवाच्या घरात आम्हाला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट राहण्याची गरज आहे. सगळं चांगलं आहे, काय नाही, फक्त थोडी तंबाखू खातो, बाकी काहीच करत नाही, तुझी तंबाखू घेऊन तुला नरकातच जावं लागेल. हालेलुया. एखादी गोष्ट जरी आमच्याकडं अनितीची असली तरी स्वर्ग राज्यात प्रवेश नाही. मग आमचा देव वेगळा आहे, आमचा मार्ग वेगळा आहे. हे सगळे मार्ग जे आत्ता वाचले ते जगाचे मार्ग आहेत. दारुड्याला विचारा, तो नेहमी तुम्हाला सांगेल टेन्शन आहे म्हणून पितो. मग ह्याची सगळी वाटली त्या वॉरन बफेला नाही तर त्या बिल गेटला, त्या लोकांना जाऊ, त्यांना किती मोठे बिझनेस सांभाळायचे आहे की नाही. मोठे मोठे नेते, राजकारणी, त्यांना नेऊन द्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला नेऊन द्या. जगात टेन्शन घेणारे लोक कमी आहेत का? पण देवाच्या प्रिय लोकांनो, सैतान काहीतरी निमित्त सांगायला लावतो आणि माणसं पापाच्या अधीन जातात. पाप करणारा जीवात्मा मरेल हे बायबलमध्ये लिहिलं आहे. आणि म्हणून आम्हाला त्या वाईट मार्गापासून दूर व्हायचं आहे. आमचं जीवनक्रम सत्यतेचा असावा. ख्रिश्चन लोक कधीच शपथ घेत नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? शपथ बिपत घ्यायची नाही. इकडं इकडं हे बंद करून टाका. हालेलुया. आई शपथन, देवा शपथन, बापा शपथन, ह्याची शपथन, तुझ्या डोक्यावर हात ठेवतो, तुझ्या पायावर हात ठेवतो, हे सगळं सोडून द्या. शपथ घ्यायची नाही. का नाही घ्यायची? कारण आपला प्रत्येक शब्द शपथेसारखा असला पाहिजे. हालेलुया. खरंच 100% 100% आम्हाला सत्य बोलायचं आहे. कारण आमचा देव वेगळा, आमचे मार्ग वेगळे आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही असता कामा नये. तर कोण घेतले जातील याविषयी थोडक्यात सांगतो प्रियांनो. मत्ती 24वा अध्याय 40 ते 42 वचन आपण वाचूया. मत्ती 24 40 ते 42. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. शेतात असलेल्या 2 जण असतील. किती जण असतील? 1 जण घेतलं जाईल, 1 जण
ठेवला जाईल. दोघं पण कुठं आहेत? शेतातच आहेत. म्हणजे याचा अर्थ काय की दोघं जण जरी काम करत असले एकत्र, एक घेतला जाईल, एक खाली राहील. ऐका पुढे, जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल. एक घेतली जाईल. दोघे दळत आहेत, बरोबरच आहेत. एक उचललं जाणार आणि एक इथंच राहणार. म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. काय याच्यावरून अर्थ कळतो आपल्याला? दोघं जण बरोबर असतील शेतामध्ये, एक घेतलं जाईल, एक ठेवलं जाईल. जात्यावर दळणारी दोघी आहेत, पण एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल. याचा अर्थ काय? देवाच्या प्रिय लोकांनो, संगती उठणारे बसणारे लोक, एकाच दुकानातून सारखे कपडे घेणारे लोक, सेम कलरच्या साड्या घालणाऱ्या बहिणी, हालेलुया, सेम पोशाख करणारे माझे भाऊ, सगळं तुमचं उठणं बसणं राहणं, दोन सख्खे भाऊ असतील, दोन सख्या बहिणी असतील, माता पिता असतील, सारखे एकाच वर्गातले लेकर असतील, सगळे सारखे असतील, पण त्यांच्यामधून काही घेतले जातील, काही ठेवले जातील. शहाण्या कुमारीन मूर्ख कुमारींमध्ये आपल्याला फरक कळतो. ज्याचं तेल संपलंय त्यांना तेल घ्यायला इथंच राहावं लागेल. आयुष्यभर तिथून पुढं तेलच खरेदी करीत बस, परत तुला वरती चान्स नाही. जे तयार आहेत परमेश्वर त्यांना घेऊन जातो. देवदूतांनी येशूच्या जन्माचा संदेश मेंढपाळांना का दिला? सलूनवाले नव्हते का त्या काळात? त्यांना द्यायचा ना. शिंपी नव्हते का कपडे बनवणारे? त्यांना द्यायचं ना. यांनाच का दिला? कारण बायबल सांगतं रात्रीच्या वेळे मेंढपाळ त्यांचे कळप राखीत होते. राखणारे जागृत होते. जे जागेत देव त्यांच्याशी बोलतो. जे जागृत आहेत देव त्यांच्याशी बोलतो. जे झोपी गेलेत, कोण येशू कसला येशू काय आम्हाला गरज नाही, जाऊ द्या, ते आराम करणारे आराम करत राहतील. पण जे देवासाठी आतुर आहेत, परमेश्वर त्यांच्या भेटीला धावून येतो. प्रियांनो, त्यांच्या गरजा तो पूर्ण करतो. सगळ्यांनी म्हणा, माझा देव. थोडा मोठ्या आवाजात, माझा देव वेगळा आहे, त्याचे मार्ग वेगळे आहेत, आणि म्हणून मी त्याच्या मार्गावरती चालणार आहे. आमेन. निर्णय केला का सगळ्यांनी? टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. आज जर आमच्या अंतःकरणाची आम्ही तयारी केली, या छोट्याशा संदेशामधून जर आमच्या मनाची देवाने पकड घेतली की हा देवा, आता आम्हाला पक्क कळालं की हा इस्रायल लोक जातात आणि ते मिस्री सैन्य जात नाही, आम्हाला कळालं. लोटाचा परिवार जातो, लोटाची बायको जात नाही, आम्हाला कळालं. हा जात्यावर दोघी जळतात, एक जाते दुसरी राहते, आम्हाला कळालं. 5 शहाणे कुमारी जातात, मूर्ख मागे राहतात. ही सगळी वचनं आम्हाला कळाली. सगळेच जाणार नाहीत, थोडेच जातात. आता नवीन वर्षात आम्ही चाललोय, मग आम्ही कसं जायचं देवा? आज तू आम्हाला इथं प्रकट कर. आणि आम्ही तयार आहेत वाईट गोष्टी सोडून पवित्रतेत पुढच्या वर्षात पाऊल ठेवायला. हालेलुया. आणि जर आज आम्ही आमच्या मनाचं प्रिपरेशन केलं, आम्ही नवीन वर्षासाठी तयार राहिलो, देवाच्या प्रिय लोकांनो, जे आशीर्वाद आम्ही कधी पाहिले नाही, या नवीन वर्षात ते आमच्याकडे येत आहेत. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या सामर्थ्याचा पाऊस तुम्ही पाहणार आहेत. गारांचा पाऊस बघितला तुम्ही? हा कसा होता? जसा गारांचा पाऊस अकस्मात आला आणि सगळं वातावरण बदललं, तसा देवाच्या आशीर्वादाचा पाऊस येत आहे. आणि त्या आशीर्वादामध्ये तुमचं जीवन परिवर्तित होईल. असे आशीर्वाद येतील जे तुम्हाला मोजता येणार नाही. आमेन. प्रभू या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करू. आपण एक प्रार्थना करूया. आपण सगळे उभे राहूया. Thank you, Jesus. Glory, glory, glory. पवित्र 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 परम पवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, आज या वर्षाच्या अखेरच्या दिवशी
जो संदेश तुझपासून आम्हाला तू दिलास, जग ज्या रीतीनं नवीन वर्षात पदार्पण करतं प्रभू, त्या रीतीनं आम्ही करणार नाही. आमचा देव वेगळा आहे, आम्ही त्याचे वेगळे लोक आहोत आणि आमच्या देवाचा मार्ग सुद्धा वेगळा आहे. तू अनेक आशीर्वाद दिलेस प्रभू, त्याबद्दल आम्ही आनंदी आहोतच. पण आमचा खरा आनंद हा आहे की परात्पर देवाची आम्हाला ओळख झालेली आहे. स्वर्गीय देवा, आमची प्रार्थना आणि याचना आहे स्वर्गीय देवा, ज्या ज्या कानांपर्यंत आज हे वचन पोहोचलेलं आहे, अशा माझ्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला तुझा स्पर्श कर. सर्व प्रकारच्या अनिती, सगळ्या प्रकारचं पाप, सगळे अडखळणं, सगळे बंधन येशूच्या नावात निघून जाऊ दे. शुद्ध जीवन क्रम दे. नवीन वर्षात तुझ्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत प्रत्येकाने पाऊल पुढे टाकावं, यासाठी तू प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो. ज्या गोष्टी प्रभू परमेश्वरा तुझ्या लोकांनी मागितल्या पण आजपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत, ते सगळे आशीर्वाद आज नंतर त्यांच्याकडे चालून येत आहेत. येशूच्या नावात आशीर्वादांवर आशीर्वाद येत आहेत. प्रभू धन्यवाद देतो. तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर प्रभू. तुझी कृपा प्रत्येकावर दे. देवाचा आत्मा इथे आणि मी पाहतोय एका झाडावरती पांढऱ्या रंगाचे अनेक पक्षी बसलेले आहेत, ज्यांचे पंख फार मोठे आहेत. ते पक्षी आकाशात भरारी मारून येतात आणि पुन्हा त्या झाडावरती ते वस्ती करतात. त्या झाडावरती एक लहानसा पक्षी आहे, पण त्या पक्षाचे पंख तुटले, उतरलेले, खराब झालेले आणि त्यामुळे त्याला आकाशात भरारी मारता येत नाही. पण आज ही प्रार्थना होत असताना देवाच्या आत्म्याने मला दाखवलं की त्या लहानशा पक्षाला फार मोठे पंख देण्यात आले आणि त्या पक्षाने देखील आकाशात भरारी मारली. हे चिन्ह आहे. देवाचा आत्मा त्याच्या शब्दांनी अशा लोकांची भेट घेत आहे जे स्वतःला कमजोर आणि कमकुवत समजतात. प्रभू सांगत आहे 2024 वर्ष तुझ्यासाठी भरारी मारण्याचं वर्ष आहे. तुझ्या अशक्तपणात पवित्र आत्म्याची शक्ती तुझ्यावरती येतं. प्रभू सांगत आहे. प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचा अग्नी, प्रभूचा अभिषेक अनेकांच्या जीवनावरती उतरून येत आहे. स्वीकारा ते, स्वीकारा तो अभिषेक, स्वीकारा देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य येशूच्या नावात. सोको रिखाला रनमांचो रे बे सेखे रिखाला रनमांचो शांते रे बे सेखे रिखाला रमा. ग्लोरी 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 हालेलुया. जेव्हा तुझं वचन सांगतं जेव्हा मी अशक्त आहे तेव्हाच मी सशक्त आहे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रत्येकाची आज तू भेट घेतलीस, प्रत्येकाशी तू बोललास, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्नीने तू प्रत्येकाला भरलंस. तुझे लेकर भरारी मारण्यासाठी तयार आहेत प्रभू. तुझं महान गौरव होऊ दे. आणि प्रभू आमची हीच प्रार्थना आहे की आजच्या दिवशी अनेक पक्के निर्णय घेण्यासाठी तू सहाय्याने मदत कर. अनेक गोष्टी ठरवण्यासाठी, दृढ रीतीनं उभं राहण्यासाठी तू प्रत्येकाचं सहाय्य कर. तू मेघारूढ होऊन येशील प्रभू, त्यावेळेस तुझी लेकरं तयार आणि तत्पर असतील यासाठी प्रत्येकाचं सांग. येथून पुढचा वेळ तुझ्या हाती सुपूर्त करून ही प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात केली म्हणून तिथे आहे. आमेन. टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद.
यीशु मसीह की. गॉड ब्लेस यू. थैंक यू सो मच.